माथेरान या पर्यटन स्थळी वनविभागाच्या पर्यटकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह उभे केले आहेत. रेडीमेड स्वच्छतागृह माथेरान शहरात विविध भागात उभं करण्यासाठी वनविभागाने खरेदी केले होते. मात्र वनविभागाच्या नियोजनाचा अभाव यामुळे अनेक स्वच्छतागृह ही वापराविना खराब होऊन गेली आहेत. मात्र त्यातील शॉलॉट लेक तसंच एका पॉइंट भागात उभं करण्यात आलेलं स्वच्छतागृह यांची देखील दुरवस्था झाली आहे. वनविभागाचे त्या सर्व बाबतीत दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे. पर्यटक गर्दी करून आहेत, पण माथेरान शहरात पर्यटकांना सोयी सुविधा मिळत नाहीत. याबद्दल माथेरान वन व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष गिरीश पवार यांच्याकडून नाराजी व्यक्त केली आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी वनविभाग कोणतेही काम करत नसल्यानं देखील नाराजी व्यक्त केली आहे. कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे, कर्जत.